चला मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. स्वराज क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात ज्योती देवी 11 या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र हा महत्त्वपूर्ण सामना जो मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे भूषण शिंदे जे मात्र आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला विकी जोशी जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. पहिलं षटक घेऊन भोला चौधरी यांना मात्र आमंत्रित करण्यात आलंय. मॅच मात्र इकडे महत्वाचा आहे. 10 षटकांचा मात्र सामना आणि पहिला दिवस श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषकाचा नक्कीच सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. आजच्या दिवसातील हा मात्र चौथा सामना. ओहो यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर नो बॉलचा इशारा. डाऊन दी ग्राउंड अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका खेळला आणि धावस्वरूपी मात्र एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावस्वरूपी जर बघितलं तर या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र सुरू होत असताना पहिली धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर लागली आहे. 2 धावा ज्या मात्र आपल्याला स्कोर कार्डवर लागलेला पाहायला मिळतात. नो बॉलची एक धाव त्याचबरोबर एक सिंगल जी मात्र इकडे पळून काढली. फ्री हिट आहे. हात खोलण्याची संधी आहे. रन संख्या 2 रन बिनगडी बाद. फ्री हिटचा बॉल. हो यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये एवढा काही खासा संपर्क झाला नाही. हालाकी तिकडे फिल्डर उपस्थित. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाउन्स घेत तिकडे मात्र कीपरच्या हातात पॉइंटच्या खेळाडूच्या हातात जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावस्वरूपी जर बघितला तर या 3 धावींच्या मध्ये एका धावीच्या मदतीने रन संख्या मात्र 3 वर जाते. महत्वपूर्ण सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अतिशय महत्वाचा सामना सध्याच्या घडला जो मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. दोन्ही संघ ओहो यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे थोडेसे होतात आहे फंबल. हालाकी मागे तिकडे फिल्डर आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन श्री क्रिकेट क्लब आयोजित मात्र ही स्पर्धा. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर सिंगलच्या मदतीने वाढतीये. रन संख्या 4 रन बिनगडी बाद. हो याही वेळेस जर बघितला तर
पाय पकडण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की भोला चौधरी यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. रन संख्या 4 रन. रन संख्या 4 रन. याही वेळेस चांगला चेंडू आहे. अजून एक वेळेस मात्र इकडे पाय पकडण्याचा प्रयत्न आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. भोला चौधरी यांच्या माध्यमातून जर बघितलं तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होती. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला 4 रन. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. हो हो हो, यावेळेस मात्र लेग स्टिक भरकटले आहेत. मागच्या दिशेने मात्र चेंडू मार्गक्रमण करतोय आणि सरळ लंग स्टॉपच्या रिजन मध्ये वाईड +4 चा हा पंजा मैदानाच्या आतमध्ये खुलतोय. 5 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 5 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढत असताना 9 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. याही वेळेस बॅट चालवली बट इथे मात्र काही संपर्क होणार नाहीये. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा बिनगडी बाद ची मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषकची मात्र स्पर्धा आपण बघतोय. स्पर्धेसाठी जर बघितलं तर बॉल स्पॉन्सरच्या भूमिकेत हॉटेल जय मल्हार, मिस्टर बापूभाऊ हाटकर आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर प्रवीण भाऊ गायकवाड यांचं देखील मोलाचं सौजन्य लाभलंय. त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. अनेक मान्यवरांचं सहकार्य मात्र जे या स्पर्धेसाठी लाभलंय, ज्यामध्ये प्राऊड स्पॉन्सरच्या भूमिकेत जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. स्माइलिंग नीजचे सर्व डॉक्टर मनीषजी चौधरी सर. पहिल्या षटकात जर बघितलं तर तब्बल 9 धावा तिकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाला, प्रामुख्याने ज्यामध्ये एक वाईडचा पंजा देखील होता. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. नूर यांना मात्र आता इकडे मार्कवर पाचारण करण्यात आलंय. सध्याच्या घडीला 9 रन बिनगडी बाद. हो हो, यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र इकडे फसताना पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा गाठतोय. रन संख्या मात्र या चौकाराच्या मदतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलाल्यांचा बॉल होता, अतिशय चांगल्यारीत्या त्याला मात्र कन्वर्ट केला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 4 धावांच्या मदतीने रन संख्या वाढतीये. रन संख्या 13 रन बिनगडी बाद. ओहो हो, यावेळेस मात्र बॅकफुटवरनं उचललाय समोरच्या दिशेने आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील लॉंग ऑनच्या क्षेत्रात तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी 1 धाव जी मात्र इथे लागताना स्कोर कार्डवर पाहायला मिळते. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 14 धावा स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रन संख्या 14 धावा बिनगडी बाद. ओ हो हो, यावेळेस नो बॉलचा इशारा. बट तत्पूर्वी जर बघितलं तर काय घडलंय, प्लेड ऑन इकडे मात्र बॅटर झालेत.
बॅट इकडे मात्र चालवण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी जर बघितलं तर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 15 रन बिनगडी बाद. 2 ओव्हर 15 बिनगडी बाद. टीम स्वराज क्रिकेट क्लब. पर्यंत आपण नो म्हणा त्याचबरोबर वाईट +4 म्हणा मोठ्या प्रमाणावर या डावामध्ये पाहिलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात आपण बघतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखवलं जात आहे. रन संख्या 15 रन 2 षटकांच्या अखेरीस 12वा खेळाडू दोन्ही खेळाडू संघांचा 12वा खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा विनंती आहे. ओ हो यावेळेस काय आसमानी टोला आणि इकडे मात्र चेंडू सरळ सीमारेषा गाठतोय आणि या मोठ्या फटक्याच्या मदतीने धाव संख्या स्कोर कार्डवर वाढतीये. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. फुल्लर यांचा बॉल लॉफ्ट केला त्याला आणि या जबरदस्त फटका षटकार इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतोय. सागर पवार यांच्या विरोधात इकडे मात्र पावर दाखवली आहे भूषण शिंदेने. रन संख्या 21. याही वेळेस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतात आहे कारण की महत्वाचा सामना आहे. एका ग्रुपमधनं आपण बघतोय 2 संघ मात्र पुढच्या फेरीत जाणार आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर रन रेट असो किंवा त्या पॉइंट्स टेबलमध्ये जे टॉप 2 संघ राहतील म्हणजे 18 पैकी 12 संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतील पुढच्या फेरीत. दरम्यानच्या काळात फटका फसलाय. सागर पवार यांनी मात्र षटकार कन्सिड केला बट तदनंतरच्या चेंडूवरच जर बघितलं तर सूड देखील त्या षटकाराचा घेतलाय. 21च्या स्कोर वरती लागतोय हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. 21 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 21च्या स्कोरवर पहिला धक्का स्वराज क्रिकेट क्लब या संघाला. फलंदाज बाद. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फटका मात्र तिकडे फसला आणि यस फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल सागरने पकडलाय. ज्योती देवी 11 संघाला मात्र इकडे पहिलं यश मिळतंय. गरज होती विकेटची कारण की सुरुवातीला आपण बघितलं पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी मात्र दोन्ही संघांमध्ये रंगली बट तदनंतर जर बघितलं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त आयोजन नियोजन श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित ही भव्य दिव्य ओपन टेनिस बॉल स्पर्धा. हो यावेळेस काय पहिल्याच बॉलवर पवन कापसेचा वार. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. तकदीर बदली तस्वीर बदली बदली है पूरी पिक्चर और ये लगा एकवीरा प्लाईवुड का सुपर लगा लगा सिक्सर. काय फटका होता हीच तर आदा आहे ना आणि त्यातल्या त्यात लाईव्ह विजन या स्पर्धेला मात्र एका वेगळ्या उंचीवर न्यायचं काम करत आहे आणि सर्वांना विनंती आहे जरा श्री चषकाचं आयोजन आवडत असेल तर लाईव्ह विजनच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण कमेंट करू शकता की आतापर्यंत कशी वाटली आहे पहिली झलक मात्र कशी वाटली आहे श्री चषकाची. कारण की येणाऱ्या काळात जर बघितलं तर अनेक असे तारे सितारे जे मात्र आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. रन संख्या 27 आणि कमेंट्स बॉक्समध्ये जर बघितलं तर या मॅचचा पोल देखील टाकण्यात आलाय कोणता संघ इकडे बाजी मारेल ते. यस एकीकडे स्वराज तर दुसरीकडे ज्योती देवी 11 आणि बघा प्रत्येक संघाने लक्ष द्यायचं एका गोष्टीकडे जे काही संघ आज खेळणार आहेत बॉल कधीही हरवला फुटला शेवटच्या बॉलला जरी खराब जरी झाला तरी कोणत्याही क्षणी बॉल हा नवीनच देण्यात येईल या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस काय डीप पॉइंटला वाह काय बॅटिंग केली जातीये. पवन कापसे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत. लागोपाठ 2 षटकार इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून येत असताना म्हणजे सुरुवातीचेच दोन्ही बॉल दोन्ही चेंडू सीमारेषा पार म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो हा हाऊसफुलच झालाय पवन कापसे यांच्यासाठी.
तीन ओव्हर 39 एक गडी बाद. 39 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. मॅच ऑन करायची आहे. ज्योती देवी 11 आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावा. सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्येच खेळवा. 39 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलं पवन कापसे. 3 बॉल खेळले. 3 बॉलमध्ये 18 वरती आहेत. रन संख्या मात्र 39. 39 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. श्री क्रिकेट क्लबची जर बघितलं तर फार मेहनत सध्याच्या घडीला पाहायला मिळते प्रत्येक गोष्टीसाठी. कारण मी आधीच बोललो एक ध्येस एक ध्यास एक ध्येय जो मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. द्यायचं तर बेस्ट द्यायचं आणि प्रत्येक गोष्ट जी मात्र या स्पर्धेत सध्याच्या घडीला आहे ती मात्र प्रभावित करून जाते. यासाठी मात्र कौतुक झालं पाहिजे श्री क्रिकेट क्लबचं. रन संख्या सध्याच्या घडीला 39 रन. 39 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र दाखल होतात आहे. पुढच्या षटकात नूर यांना मात्र इकडे 5 रन करण्यात आलंय. रन संख्या 39 वर 1. यावेळेस जर बघितलं तर लॉफ्टेड फटका हवेत खेळलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील थोडंसं फंबल झाले तिकडे बट तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढत असताना पाहायला मिळते. सुवर्णनगरी जळगाव सोन्यासाठी इथल्या जर बघितलं तर खाद्य संस्कृतीसाठी आणि आपल्या वेगळ्या बोलीसाठी सुप्रसिद्ध असलेलं आपलं जळगाव. बट आता जर बघितलं तर जळगावची एक वेगळी ओळख जी मात्र संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बनली आहे ती म्हणजे आपल्या जळगावचं क्रिकेट. समाजाचं क्रिकेट असो किंवा ओपनच्या स्पर्धा असो जबरदस्तरित्या आयोजित केल्या जातात. आणि या सीझनची पहिली मोठी स्पर्धा जी मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून श्री चषक सीझन 4. धावस्वरूपी जर बघितला तर इथे देखील आपण बघतोय स्कोर कार्ड मात्र चालतोय पुढे आणि नो बॉल इकडे मात्र कॉल जो की पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तर यस या गोष्टी अवतीभोवती फिरलेल्या आहेत ज्योती देवी 11च्या. कारण की याआधी एक वाईट +4चा पंजा त्याच्यानंतर ती नो बॉलवर मिळालेली एक विकेट. आता देखील मात्र अजून एक नो बॉल डिलिव्हर करण्यात आलाय. मयूरजी सोनवणे यांचा इशारा. याही वेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या 42 वर 1. 42 फॉर 1. डावाचं मात्र हे 4थं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. यावेळेस बॅकफुटरने उचललाय. वाह काय आक्रमण चढवलं. सरळ मुख्य मंचाला मानवंदना दिली आहे आणि इकडे मात्र एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ज्यारीत्या फटका खेळला होता. ना आओ देखा ना ताव और खडे खडे दे दिया गेंदबाज को 6 का भाव. सिक्सर. विकी जोशी यांच्या बॅटमधनं बऱ्याच वेळानंतर हा फटका मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळाला. गरज होती या फटक्याची आणि तोच मात्र इथे येत असताना रन संख्या 48 वर. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न बट तत्पूर्वी काय लेग स्टिकचा मारा आहे इकडे चेंडूने घेतलाय आणि षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवरती नूरने विकेट मिळवली आहे. ईट का जवाब पत्थर से. फलंदाज मात्र इकडे बाद होत असताना या आधीच्या चेंडूवर आपण बघितलं थोडासा शॉर्ट चेंडू टाकला. सरळ मात्र षटकार खेळला गेला होता बट तदनंतरच्या चेंडूवर इकडे मात्र घेतला गेला यष्ट्यांचा वेध आणि अजून एक धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागतोय. फलंदाज बाद आहे. स्विंग अँड मिस. क्लीन बोल्ड.
रनसंख्या 48 वर 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी पटेल आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. हलक्या हाताने सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळेल. या एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढे जात आहे. 49 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. नूर षटकार कन्सिड करून मात्र इकडे विकेट मिळवली आहे. तर चांगला कमबॅक म्हणावं लागेल नूरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 49 फॉर 2. 49 वर 2 स्कोर स्वराज क्रिकेट क्लबचा. यावेळेस जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र येतील मागणं. चेंडूला जोपर्यंत अडवतील इकडे मात्र एक धाव मिळते आणि 50 धावा इकडे मात्र पूर्ण होतात आहे. 50 ऑन दी बोर्ड फॉर टीम स्वराज क्रिकेट क्लब. 4 ओव्हर 50 2 गडी बाद. 4 ओव्हर 50 2 गडी बाद. रनसंख्या मात्र 50 वर 2. 5व्या षटकासाठी अजय चौधरी आले आणि अजय चौधरी पहिल्याच बॉलवर सरळ सीमारेषा पारही गेले. पवन कापसे यांची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये काही थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग आणि जशाच तसं प्रत्युत्तर दिलं. थोडासा गुड लेंथवर चेंडू तिकडे मिळाला आणि त्याला मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रात भिरकावून लावलं आणि पवन कापसे यांच्या बॅटमधनं अजय चौधरी यांच्या विरोधात हा चौकार येतोय. रनसंख्या मात्र इकडे वाढतीये. यस तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत घेतली जाते गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये आणि शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून स्पष्ट केला जाईल. तत्पूर्वी जुडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र स्वागत राहणार आहे. आपण बघत आहात श्री क्रिकेट क्लब आयोजित श्री चषक 2025 चौथं पर्व आहे श्री चषकचं आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. यावर्षी ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जी मात्र आपल्या भेटीला आलेली आहे श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. तर यस सर्व प्रेक्षकांचं सर्व स्पॉन्सर्सचं सर्व खेळाडूंचं इकडे मात्र स्वागत राहणार आहे. नो बॉल इकडे मात्र जो की तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय आणि नो बॉलच्या रूपात 4 + 9ची 1 अशा 5 धावा इकडे मात्र जुडतील आणि रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढेल. 60 गोलंदाजीतही मात्र इकडे बदल राहील. मी काय म्हणतो बॉलर बदलला आणि यस नवीन गोलंदाजी मार्कवर लावावा लागेल आणि पुढचा चेंडू फ्री हिट राहील. स्वराज क्रिकेट क्लब एकीकडे आपण बघतोय जगदीश भाऊ वाघमारे यांच्या मालकीची टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात ज्योती देवी क्रिकेट क्लब निखिल भाऊ बायास यांच्या मालकीचा मात्र हा संघ आहे. रनसंख्या 55 वर 2. गोलंदाजी मार्कवर आता अनिकेत यांना मात्र इकडे पाचारण केलं जात आहे. फ्री हिट राहील. पहिला बॉल संधी आहे पवन कापसे यांच्याकडे. हात खोलण्याची आतापर्यंत 6 बॉलमध्ये 24ची जबरदस्त तुफानी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस ही बॅट चालवली आहे. फ्री हिटचा बॉल आहे आणि हा देखील चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठतोय. पवन कापसेच्या बॅटिंगचा जलवा मात्र मैदानाच्या आतमध्ये कायम आहे. अजून एक वेळेस मात्र बिग हिट सरळ सीमारेषा पार आणि पंचांच्या वतीने इकडे मात्र कळवलं गेलंय 6 षटकार 6 आणि याही वेळेस आय गेस तिसऱ्या पंचांची जी मत घेतली का रेफरल यस
नो बॉलचा निर्णय इकडे मात्र जो की देण्यात आलाय आणि यस अजून एक वेळेस गोलंदाज मात्र इकडे बदलावा लागेल आणि 9+6 अशा 7 धावा इकडे जुळतील आणि त्याचबरोबरने जर बघितलं तर गोलंदाजीतही बदल करावा लागणार आहे. धन्यवाद. फ्री हिट आहे यावेळेस. फ्री हिटच्या बॉलला देखील लॉफ्ट केलंय. आला की फिल्डर मात्र इकडे पोहोचतील आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावा स्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. 63 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. धावाचं मात्र हे 5वं षटक. कुणाल पाटील यांना मात्र इकडे पाचारण करण्यात आलंय गोलंदाजी मार्कवर. ओहो हो याही वेळेस व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात मात्र इकडे समांतर अवांतरच्या स्वरूपात एक धाव मात्र इकडे वाढेल आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र इथे देण्यात आली आहे. रन संख्या 64. याही वेळेस हो हो काय फटका आहे. आधी ताकद आता नजाकत आणि इकडे मात्र फलंदाज बाद. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कुणालच्या विरोधात हात खोलले. या आधीच्या बॉलवर दाखवली होती ताकद. इकडेही मात्र तीच दाखवण्याचा प्रयत्न केला बट इकडे फटका फसताना पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटला झालाय झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. रन संख्या 64 वर 3. 64 for 3. अजून फक्त 2 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकात झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीक्षित वाघमारे इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विकेट्सचा कॉलम सातत्याने पडतोय पण त्यातल्या त्यात जर बघितलं तर धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. नो डाऊट ज्या रीती आपण बघतोय लाईव्ह विजनच्या कमेंट बॉक्समध्ये सध्याच्या घडीला पोल जो मात्र सुरू आहे आतापर्यंत तरी ज्योती देवी 11 संघाचं इकडे मात्र पारडं थोडंसं हलकं आहे. आतापर्यंत 38% लोकांनी मात्र ज्योती देवी 11 या संघासाठी मत दिलंय. ओ हो इकडे मात्र मिसफील्ड झाली आहे. पाय घसरलाय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार जाऊन धडकलाय. रन संख्या 68 वर वाढत असताना जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट फटका खेळला गेला होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता अक्षरशः मैदानाला आग लावत सूर 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 करत चेंडू पसार आणि मिसफील्डचा इकडे मात्र जुडतोय स्कोर कार्डवर चौकार. 4 धावा. 68 धावा स्कोर कार्डवर. त्यावेळेस मात्र हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला मात्र तिकडे खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 68 वर 3 स्कोर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या आतापर्यंत तरी प्रॉब्लेम राहिलेली नाहीये स्वराज क्रिकेट क्लबसाठी. ज्या 3 विकेट पडल्या ते मात्र थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. याही वेळेस बॅकफुटरनं टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे उपस्थित. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय धावा स्वरूपी इकडे मात्र धाव मिळतीये. षटक मात्र पूर्ण होत आहे. 5 ओव्हर 69 रन. 5 ओव्हर 69 रन. 3 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे टीम स्वराज क्रिकेट क्लब. 5 ओव्हर 69.
5 ओव्हर 69, 3 गडी बाद. एकोणसत्तर धावा स्कोर कार्डवर. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इकडे मात्र करण्यात आलाय आणि भोला चौधरी यांना मात्र इकडे पाचारण करण्यात येते गोलंदाजी मार्कवर. पुढच्या षटकात पहिल्या षटकात 9 धावा त्यांच्या माध्यमातून ज्या की खर्च झाल्या होत्या. दीक्षित वाघमारे एकीकडे मात्र खेळतात 5 वरती, दुसरीकडे पवन कापसे 31 वर. यावेळेस वाट बघितली आहे, मागच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर येतील चांगला सेव्ह. धावस्वरूपी मी नाही म्हणता म्हणता आपल्या संघासाठी 3 धावा कशा का होईना तिकडे मात्र वाचवल्या गेल्या. रन संख्या एका धावेच्या मदतीने वाढली आहे. 70 वर 3 स्कोर सध्याच्या घडीला 70 for 3. धावाचं जर बघितलं तर हे 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. पवन कापसे 8 बॉल मध्ये 31 ची तुफानी खेळी मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र डाऊन दी बॉल. झेल मात्र इकडे झालाय कीपर जे सेफ हँड्स तिकडे आपल्याला पाहायला मिळाले आणि भोला चौधरी यांना मात्र इकडे वैयक्तिक पहिलं यश मिळतंय. सांघिक 4थी विकेट स्वराज क्रिकेट क्लबची इकडे मात्र पळतीये आणि ज्योती देवी 11 या संघाला मिळाली आहे महत्वाची विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. 70 रन 4 गडी बाद. रन संख्या 70 वर 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोम जे मात्र आता बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. ओहो हो हो हो, यावेळेस काय बॉल टाकलाय, वा. बॉडीचा वेध घेत मात्र चेंडू सरळ कीपरच्या हातात जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 70 वर 4 स्कोर 70 for 4. डावाचं मात्र हे 6वं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. याही वेळेस चांगला चेंडू बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न आला की अजून एक डॉट बॉल इकडे मात्र येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने इकडे मात्र निर्धाव चेंडू जे आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात आहे. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय आणि अजून एक मासा मात्र इकडे जाळ्यात अटकतोय. भोला चौधरी सध्याच्या घडीला मात्र समोरच्या संघाचा मिडल ऑर्डर ढासळण्याचं काम करतात आहे. दुसरा धक्का या षटकात वैयक्तिक आणि 70च्या स्कोरवर हा 5वा धक्का मात्र लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता बॅटच्या टोएंडला लागला बॉल. फार लवकर बॅट फिरली आणि कीपर तिकडे स्क्वेअर लेगचे खेळाडू तिकडे मात्र चेंडूच्या खाली. धक्का मात्र लागतोय 5वा आणि अर्धा संघ 70च्या स्कोरवर स्वराज क्रिकेट क्लबचा पवेलियनच्या दिशेने. 70 वर 5. सहा ओव्हर 70 रन 5 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 70 for 5 आफ्टर 6. भोला चौधरी यांचं एक जबरदस्त यशस्वी षटक. धावा मात्र फार कमी प्रमाणात त्या षटकात खर्च केल्या गेल्या आणि त्याचबरोबरीने 2 गडी देखील मात्र तिकडे बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. अनिल भोई जे मात्र आता पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येतात आहे.
70 वर 5, 70 for 5. यावेळेस लेग स्टिकच्या खासा बाहेरचा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढतीये. 71 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडतील या एका धावेच्या मदतीने. 4 षटकांचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे. यानंतर याही वेळेस पाय पकडले. चांगला चेंडू. भोला चौधरी ज्या रीत्या गोलंदाजी केली आहे आणि त्याच पाऊल खुणांवर सध्याच्या घडीला सोनल देखील मात्र आपली छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक त्यांचं हे पहिलं षटक आहे. प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे पार्टनरशिपची गरज आहे स्वराज क्रिकेट क्लबला. स्विंग अँड मिस. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला बट संपर्क काही खास झाला नाही. गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 71 वर 5 स्कोर सध्याच्या घडीला. डावाचं मात्र हे 7वं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7th ओव्हर ऑन दी ट्रॉट आणि धावसंख्येला थोडासा ब्रेक लावायचं काम इकडे मात्र मागच्या षटकात आणि या षटकात टीम ज्योती देवी 11 संघाने केलेलं आहे. 71 for 5. ओहो स्विंग अँड मिस. स्टोएंडला लागतोय बॉल. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळेल. रन संख्या 72 वर 5 आहे. 72 for 5. ओ याही वेळेस रफ्तार से गिरफ्तार. चांगली गोलंदाजी. दरम्यानच्या काळामध्ये आमचे मित्र एक उत्कृष्ट अंपायर, बॉक्स क्रिकेट असो की त्याचबरोबर ओपन क्रिकेट असो, रोहित बारदी देखील मात्र इकडे आलेत. त्यांचं देखील स्वागत. तेही पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन दिसतील आपल्याला. यावेळेस काय हवाई मेल आणि सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर लँड करतोय. अक्षय भाऊ कोल्हे यांचं देखील हार्दिक स्वागत. षटकार इकडे मात्र आलाय. षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवुड्स, नारायण भाऊ पाटील. रनसंख्या मात्र इकडे वाढली आहे. 7 ओव्हरच्या अखेरीस 79 5 गडी बाद. 79 for 5. सात ओव्हर 79 5 गडी बाद. 79 for 5 आफ्टर 7. स्पर्धेसाठी जर बघितलं तर नक्कीच बॉल स्पॉन्सरच्या भूमिकेत हॉटेल जय मल्हार यांच्या माध्यमातून सर्व चेंडू जे आहेत ते मात्र सौजन्य देण्यात आलंय. बापूभाऊ हातकर त्याचबरोबर प्रवीणजी गायकवाड यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो. हो यावेळेस काय अजून एक वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र चेंडू सरळ जाऊन विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. कुणाल पाटील यांना मात्र इकडे यश मिळतंय. विकेट मात्र येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद आहे. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता फुलल्यांचा बॉल होता, कन्वर्ट करू शकले नाही. फार वेगात तिकडे चेंडू आला आणि तेवढाच चांगला झेल तिकडे टिपला गेलाय. 79 वर 6. 79 for 6. सहा गडी इकडे मात्र बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित.
रोहित समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय, जमिनीला समांतर फटका. एक धाव इकडे मात्र मिळतीये. खेळाडू जोपर्यंत चेंडूवर जातात आहे तोपर्यंत स्कोर कार्ड रोटेट होतोय. 80 धावा स्कोर कार्डवर लावल्या आहे. माफक धावत संख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे, कारण की पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 140 धावत संख्या बनली होती. त्यानंतरच्या मॅचमध्ये जर बघितलं तर 100 धावत संख्या पाहायला मिळाली. मागच्याही मॅचमध्ये तोच स्कोर पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये 80वर 6 सध्याच्या घडीची जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे टीम स्वराज क्रिकेट क्लबची ज्योती देवी 11च्या विरोधात. यावेळेस काय कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, जुनं नाणं ते खणखणीत सोनं. दीक्षित वाघमारे यांच्या बॅटमधून एकविरा प्लायवूड ब्रँडेड सिक्सर षटकार. रन संख्या 86 लोअर फुल टॉस चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न. पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद. सिक्सर षटकार. 86वर 6. याही वेळेस जमिनीला समांतर फटका. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवताय तोपर्यंत एक धाव मात्र इकडे मिळून जाईल. रोहित पाटील यांच्या बॅटमधनं मात्र ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. सॉरी माफ करा, दीक्षित वाघमारे यांच्या बॅटमधनं तो मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. रोहित जे मात्र नुकतेच आलेत त्यांनाही साथ द्यावी लागेल. ओ हो 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 हो, यावेळेस मात्र वेगाने सरप्राईज केलंय. टप्पा पडल्यानंतर फार वेगात मात्र चेंडू जाताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. कीपरकडे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 8 धावा आतापर्यंत या षटकात आल्या. इथे देखील षटक मात्र 2 डॉट बॉलने संपवले कुणाल पाटील यांनी. 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. 8 ओव्हर 87, 8 ओव्हर 87, 6 गडी बाद. 87 फॉर 6 आफ्टर 8. स्पर्धेसाठी आपण बघतोय प्रथम पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून इकडे लाभलाय खोंडे बंधू ज्वेलर्स. नक्कीच खोंडे भाऊ यांचा देखील आम्ही आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतो. द्वितीय पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळाला आहे जे स्पोर्ट्स जितेंद्रजी जवळकर साहेब, ज्यांचाही संघ मात्र या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, त्यांचाही धन्यवाद. तृतीय पुरस्कार या स्पर्धेसाठी भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्या माध्यमातून जो की आपल्याला लाभलाय आणि त्यासाठी आम्ही त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने धन्यवाद मानतोय. बॅनर स्पॉन्सर्स जे मात्र या स्पर्धेचे आहेत योग FX अकॅडमिक्स, योगेश भाऊ शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप भाऊ पाटील आणि जैन असोसिएट्स जयेशजी जैन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॅनर स्पॉन्सर अर्थात बॅनर सौजन्य जे मात्र देण्यात आलंय त्यासाठी त्यांचं देखील धन्यवाद. रन संख्या 87वर 6. सागर पवार इकडे मात्र आले. बॅटची कड लागली होती. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे होते. चेंडूला मात्र जोपर्यंत त्यांनी अडवलं डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे.
2 षटकार इकडे मात्र स्कोर कार्ड वर जुळलेत आणि जबरदस्त बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली आहे. रन संख्या देखील 100 पार आणि दीक्षित वाघमारे सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये षटकार मारे झालेत. 2 6 त्यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. षटकाराचे प्रायोजक जे मात्र या स्पर्धेत आहेत नक्कीच एकविरा प्लायवूड नारायण भाऊ पाडल यांचं देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो. रन संख्या 101 वर 6. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड दी ऑफ डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे आणि तब्बल 9 षटकांचा खेळ इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे. 9 ओव्हर 101 9 ओव्हर 101 6 गडी बाद. टीम स्वराज क्रिकेट क्लब 101 वर 6 9 षटकांच्या अखेरीस शेवटचे 6 बॉल जे मात्र या पहिल्या डावातील यायचे बाकी. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सागर पवार यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 38 धावा. बॉलर सोनल यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आले आणि धावास्वरूपी पहिल्या चेंडूवर इकडे मात्र 1 धाव जी मात्र चोरली गेलेली आहे. पहिल्या षटकात जर बघितलं तर 9 धावा सोनल यांनी खर्च केल्या होत्या. आता या षटकावर नजर असतील. प्रयत्न राहील इकडे फलंदाजी करणाऱ्या संघाचा 115-20 पर्यंत पोहोचण्याचा. ओ यावेळेस चांगला चेंडू नक्कीच कमी गतीने हाताळला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने देखील वळला. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता दीक्षित यांचा पण डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. रन संख्या 102 वर 6 102 फॉर 6. यावेळेस काय लेग स्टिक भरकटलेत. इकडे मात्र पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कसा बाहेर होता लेग स्टिकचा बॉल आणि तिकडे मात्र पंचांनी कळवलंय की एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढणार आहे. दीक्षित वाघमारे याही वेळेस चांगला चेंडू. वा सोनल वा जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऐन मौक्याच्या सनी एका सेट बॅटरला इकडे मात्र बांधून ठेवलंय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आतापर्यंत 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात त्यांना मात्र इकडे मोठे फटके करण्यास रोखलंय सोनल यांनी. 103 वर 6 स्कोर. फुलाल्यांचा बॉल आणि आता मात्र सोनल यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम. तुम्ही लावा ताकद. मैदानाच्या आतमध्ये सोनल म्हणतात आहे मी नाही वाकत. षटकार मात्र इकडे स्कोर कार्ड वर जुळतोय. पुढे टाकला होता बॉल त्याला मात्र भिरकावून लावलं. हौसला अभी बाकी है सपनों का घोंसला अभी बाकी है. लक्ष्य से कह दो अभी तक के पहुंचा नहीं हूं मैं क्योंकि हार जीत का फैसला अभी बाकी है. रन संख्या मात्र वाढली आहे षटकाराच्या मदतीने. दीक्षित वाघमारे 2 बॉल यायचे बाकी आहेत. 109 वर 6 स्कोर. दीक्षित वाघमारे नाही हे दीक्षित षटकार मारत. याही वेळेस गगनचुंबी उडान लंबी जबरदस्त बॅटिंग. दीक्षांत यांच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका. एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार. सुपर 6 सुपर से भी ऊपर 6. सरळ मात्र समोरच्या रस्त्यावरच पाठवून दिलाय बॉल. सुरुवातीचे 3 बॉल वाट बघितली आणि आता मात्र वाट लावायचं काम केलंय. शेवटचा बॉल. याही वेळेस कुठे चाललाय खन्ना कंपनीचा बॉल. बॉल चाललाय सीमारेषा पार आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावून इकडे मात्र पहिला डाव पूर्ण झालाय. दीक्षांत जबरदस्त बॅटिंग. 46 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी आणि 121 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लावल्यात स्वराज क्रिकेट क्लबने.
आणि टार्गेट इकडे मात्र ठेवलं 122. जबरदस्त बॅटिंग, खास करून समोरच्या दिशेने जे फटके खेळले ना, लाजवाब. स्कोर कार्डच्या दिशेने नक्कीच आपण वळूयात. ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी झाली आहे, 3 षटकार पाहायला मिळाले. एकविरा प्लायवुड सुपर 6 तिन्हीचे तिन्ही. आणि स्कोर कार्डवर जर एकदा नजर टाकली तो नो डाऊट वाघमारे यांच्यावर मात्र सर्वांच्या नजर वळत आहे. 6 6 दीक्षांत यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळालेत. टॉप ऑर्डर मध्ये आपण बघितलं भूषण शिंदे 13 धावा, विक्की जोशी 8, पवन कापसे 31, ऋषी पटेल 1, दीक्षांत वाघमारे 46, त्याच्यानंतर अनिल यांच्या बॅटमधनं 7 आणि 121 झालेत. 122 मात्र इकडे विजयासाठी करायचे. पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय आणि पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल
जाते. अतिशय चांगल्यारीत्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पडलाय. तब्बल जर बघितलं तर 122 धावांचा इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी जी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग टीम ज्योतिदेवी 11 आपला 12वा खेळाडू आपण इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल करायचा आहे. ज्योतिदेवी 11 आपला 12वा खेळाडू इकडे पाठवून द्या, आपल्याला विनंती आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 12वा खेळाडू इकडे पाठवून द्यायचा आहे टीम ज्योतिदेवी 11 आपण. दरम्यानच्या काळामध्ये आर.के. स्पोर्ट्सचे सर्व कुलदीप भाऊ यांचं देखील मात्र इथे आगमन आणि त्यांचं देखील मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. रोहित पाटील यांना मात्र इकडे दाखल केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर स्वराज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून नूर जे मात्र स्ट्रायकर एंडला 122 चा पाठलाग आहे. डॉट बॉलने इकडे सुरुवात झाली आहे. यावेळेस काय बिग हिट केलाय, भिरकावून लावला. 30 यार्डच्या सर्कलचा मापत्र इकडे वापर केलाय आणि रोहित पाटीलच्या विरोधात पहिलाच वार. नूरचा जोरदार 6 धावा षटकार. एकविरा प्लायवूड सुपर 6 इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं. नूर यांच्या बॅटमध्ये मात्र हा फटका आलाय. रन संख्या 6 रन बिन गडी बाद. यावेळेस जर बघितला तर जमिनीला समांतर फटका. इकडे मात्र बॅटिंग आता जबरदस्तरित्या होऊ लागली आहे. माहिती आहे दोन्ही बॅटर्सला की मोठ्या धावसंख्येचा इकडे मात्र पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात मिळणं मात्र सध्याच्या घडीला इकडे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि लाजवाब बॅटिंग इकडे मात्र सुरुवातीच्या 3 बॉलवर जी की आपल्याला नूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉलमध्येच 10 धावा आतापर्यंत ज्या मात्र स्कोर कार्डवर बनवल्या गेलेल्या आहेत आणि 122 धावांचं जे मापक लक्ष्य आहे त्याचा मात्र पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जाणार. पुरेपूर कॉन्फिडंटरित्या केला जाणार याची हमी मात्र ज्योतिदेवी 11चा संघ देतोय. रिवाचा फटका, रिव्हर्सचा फटका. वा भाई वा, जशाच तसं प्रतिउत्तर. अल्टी पलटी आणि चेंडू सीमारेषा पार. कसके पकड, जमके पकड, लगा. आणि नूरची बॅटिंग मात्र इकडे सध्याच्या घडीला सर्वांना प्रभावित करते. मी आधीच म्हटलो ज्याचे फटके जातात फक्त दूर दूर आणि दूर. नाव आहे त्याचं नूर. रन संख्या 16 रन. जबरदस्त बॅटिंग नूर यांच्या माध्यमातून होत असताना. यावेळेस खाली राहिलाय बॉल. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. कीपरच्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 1 बॉल मात्र यायचा बाकी. या षटकातील रन संख्या 16 रन. 55 बॉलमध्ये 106 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही सुरुवात मिळाली आहे कारण की नूरच्या बॅटमध्ये इकडे मात्र चांगले फटके आलेत. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. फुलरलँडचा बॉल डाऊन दी ग्राउंड. सरळ मात्र पॅडीदा यांच्या दिशेने मात्र हा फटका खेळून दिला
आणि पहिलं षटक इकडे मात्र तब्बल देऊन गेले 20 धावा, ज्या मात्र स्कोर कार्डवर रिफ्लेक्ट होतात आहे. नूरने काय बैटिंग केली है, जबरदस्त बैटिंग. ये तो सिर्फ जाकी है, नूर बनता है, असली पिक्चर आना अभी बाकी है. 1 ओवर 20 बिन गडी बात. यावेळेसही बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र कौ कॉर्नरला फिल्डर तैनात. जनक जे मात्र गोलंदाजी मार्कवर इकडे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. धावस्वरूपी इकडे मात्र एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढेल. विकेटचा शोध आहे, कारण की स्वराज क्रिकेट क्लब नक्कीच 122 धावा स्कोर कार्डवर लावल्या. बट हे मैदान असं राहिलंय की इकडे धावा बनतात. रनसंख्या 21. रिवर्स फटका, रिवर्स फटका. नूरच्या बॅटमधनं आता धूर निघू लागलाय. काय बॅटिंग केली आहे पठ्ठ्याने. 7 बॉल मध्ये नाही म्हणता म्हणता तब्बल 26 धावा, ज्या मात्र आतापर्यंत वैयक्तिकरित्या स्कोर कार्डवर जोडल्या. आणि टीमची रनसंख्या मात्र 27. जशाच तसा आला तसा सरळ सीमारेषा पार भिरकावून दिला. टांगा पलटी, घोडे फरार. आणि नूरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार, सिक्सर. रनसंख्या 27. याही वेळेस डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने नूरला लागली आहे भूक आणि बॅटिंग मात्र अगदी झापूक झुपूक कडक बॅटिंग केली जाते. फक्त षटकार चौकारांमध्ये डील करतात आहे आणि जणू काही त्यांना लायसन्स दिलं गेलंय की तुम्ही जा आणि मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळा. याही फटक्याच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र उसळी घेतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 आल्यात. टीमची रनसंख्या मात्र 33. इथे मात्र जमिनीला समांतर फटका खेळण्याचा प्रयत्न, कीपरच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर 4 बॉल मध्ये आतापर्यंत 13 आलेत, ज्यामध्ये 2 षटकार जे आपल्याला पाहायला मिळालेत. नूर नावाचा हा ब्रँड सध्याच्या घडीला झळकतोय. 9 बॉल मध्ये 32 ची तुफानी खेळी. यावेळेसही काय दिशा भरकटलेत. आय गेस लेग स्टिकला सोडतोय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंच मयूरजी सोनवणे यांच्या माध्यमातून येत असताना. मयूर सोनवणे यांचा देखील एक आपला वेगळा अंदाज आहे, वेगळा क्लास आहे. जळगाव क्रिकेटला जर बघितलं तर सुधारण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा यांचा. की जर गोलंदाजीचा अडसर जो मात्र दूर केलाय मयूर सोनवणे आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलने, आणि अजूनही सुरूच आहे. फुलाल्यांचा बॉल. ओ हो 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 भावा, कशाला पळतोय तू दूर. अरे नूरच्या बॅट मधनं निघतोय. अजून एक वेळेस कडक दूर, सिक्सर. काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. लॉफ्टेड केला बॉलला, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि आसमानी टोला. खन्नाच्या बॉलला जणू काही 17 मजली बिल्डिंगच दाखवत होता हा चेंडू. 40 धावा स्कोर कार्डवर. 40 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेसही जमिनीला समांतर मनगटाच्या बळावर दिशा दिली आहे. 1 धाव मात्र तिकडे मिळून जाते. षटक मात्र पूर्ण होत आहे. काय बॅटिंग केली आहे. याही ओव्हरमध्ये 21 धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 2 ओव्हर 41. 2 ओव्हर 41 रन बिनगडी बाद. 41 फॉर नन. 48 बॉल मध्ये 81 ची गरज आहे. 48 बॉल्स 81 टू विन.
2 ओव्हर 41. मनीष शेवाळे जे मात्र आता पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येतात आहे. 2 षटकं अशी बघितली आहेत की गोलंदाजांना नूरने मात्र मैदानाच्या आतमध्ये धू 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 धुतलाय आणि नूर म्हणतोय गेंदबाज कोई भी रहे ये आज जीएस ग्राउंड धोबी घाट बनेगा. जबरदस्त बॅटिंग केली आहे. ओ हो यावेळेस काय स्वीकार केलाय. आयता चेंडू तिकडे मात्र दिला होता आणि रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर तब्बल 4 धावा तरी इकडे स्कोर कार्डवर जुडतील आणि त्याचबरोबरने 9+4 अशा 5 धावा ज्या मात्र इकडे कळवल्या जातात आहे. वेस्ट साइडच्या खासावरचा बॉल होता. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खासावरती होता. ऑलमोस्ट शोल्डर लाईनवरनं मात्र हा फटका खेळला आणि सरळ खोंडे बंधू ज्वेलर्सच्या फ्लेक्सला मानवंदना देत चेंडू सीमारेषा पार. 12 बॉलमध्ये 43 वर नॉट आउट आहे नूर. याही वेळेस इकडे मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न. आता मात्र फ्री हिटचा चेंडू इकडे मात्र निर्धाव राहिलाय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. बट नूर ज्यारीत्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. संधीचं सोनं केलंय. सुरुवात जी मिळाली आहे प्रयत्न राहील तिला कन्वर्ट करून शेवटपर्यंत नेण्याचा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॅटचा फेस ओपन करून फिल्डर मात्र तिकडे येतील. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत इकडे मात्र एका धावेनिश्चित मात्र संतुष्टी मानली आहे. सत्तेचाळीस धावा स्कोर कार्डवर या षटकात आतापर्यंत 2 बॉलमध्ये 6. खरबूजा खरबूजे को देखकर रंग बदलता है. दहशत मात्र नूरची आणि हल्ला मात्र आता निखिलचा. दोन्ही साइडने मात्र आता इकडे पॉवर हिटिंग सुरू झाली आहे. रन संख्या मात्र 50 पार. जबरदस्त बॅटिंग इकडे मात्र आता दोन्ही एंडने होती. फुल लेंथचा बॉल आणि फुल लेंथच्या बॉलला तिकडेच पाठवलं जिकडे त्याला असलं पाहिजे. सीमारेषा बार षटकार. त्रेचाळीस 53 धावा बिनगडी बाद. 53 चा ओपनिंग स्टँड आतापर्यंत जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलाय. याही वेळेस वा 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 आता नूरच्या पाठोपाठ निखिल देखील मैदानाच्या आतमध्ये हल्ले चढवतात आहे. अटॅक आणि खेळ खटॅक. अजून एक चेंडू मात्र इकडे सीमारेषा गाठतोय आणि हा देखील चेंडू मात्र षटकारासाठी डिपॉझिट होतोय. चांदू मामा भागलास का. निखिलचा हा फटका बघितलास का. आपल्याच अंदाजामध्ये भिरकावून लावला. रन संख्या मात्र वाढतीये. उसळी घेतोय स्कोर कार्ड आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 59च्या स्कोरवर. अजूनही 44 बॉलमध्ये 63 ची गरज. विकेट अद्यापही मिळालेली नाहीये स्वराज क्रिकेट क्लबला. हो यावेळेस मात्र कमी गतीने टाकलाय. डीप होणारा चेंडू नक्की डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. काय बॅटिंग केली आहे म्हणजे 17 बॉलचा खेळ फक्त आणि फक्त झाला आहे आणि 17 बॉलमध्ये 59 ची पार्टनरशिप ज्याच्यामध्ये 14 बॉलमध्ये 44 वर नूर नॉट आउट. 4 बॉलमध्ये 13 वर निखिल बयास नॉट आउट. याही वेळेस आता मात्र उंची मिळतीये लांबी नाही आणि इकडे मात्र झेल होतोय. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद आहे आणि अंततः इकडे मात्र विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळतीये 59च्या स्कोरवर जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये तुटली आहे. अजून एक वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र फटका फसला. फलंदाज बाद.
59 वर 1 स्कोर आणि विकेट मात्र तिकडे अखेरकार मिळाली मनीष शेवाळे यांना, ज्या विकेटची गरज होती. 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघू शकतो तब्बल 59 धावा स्कोर कार्डवर. 14 बॉलमध्ये 44 वर नॉट आउट आहे नूर. आता मात्र न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आले शुभम. यावेळेस आणि याच फटक्यासोबत अर्धशतक. 50 धावा इकडे मात्र पूर्ण केल्या आहेत. 15 बॉलमध्ये 50 ची खेळी. बॅट दाखवून नूर आपण मानवंदना स्वीकार करायची है. ये जो डर ये जो दर्द है ये तेरे अंदर है. ये जो डर ये जो दर्द है ये तेरे अंदर है. अरे नूर जरा अपने बनाए पिंजरे से तो तू बाहर निकल, फिर तू भी एक सिकंदर है. 50 बॉलमध्ये 15 बॉलमध्ये 50 ची खेळी. 6 षटकार 3 चौकार आणि 333 चा स्ट्राइक रेट. ऍब्सोल्यूट ब्लाइंडर आतापर्यंत जो मात्र नूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. 38 फोडलाय अक्षरशः. फुलल्यांचा बॉल सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. ढकललं फक्त बॉलला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. 122 सारख्या धावत संख्येला मात्र आतापर्यंत कंट्रोल मध्ये ठेवलंय आपल्या बॅटिंगच्या बळावर. आणि हा तो फटका स्टाईल मध्ये अर्धशतक तिकडे पूर्ण केलं. जबरदस्त बॅटिंग. 51 धावा नॉट आउट. यावेळेस जमिनीला समांतर फटका. फ्लर मात्र तिकडे आहे. चेंडूवर येतील. 1 धाव मात्र इकडे मिळेल. माफ करा, डॉट बॉल इकडे मात्र आलाय. धाव तिकडे घेतलेली नाहीये. NK ज्यांना मात्र आपण बघतोय या षटकात पाचारण करण्यात आलंय. उन्हाचा तडाखा चांगला आहे, बट प्रेक्षक जर बघितलं तर आता हळूहळू नक्कीच मैदानाच्या दिशेने वळतात आहे. अनेक चाकरमाने नक्कीच थोडं का होईना GS ग्राउंडवर एकदा भेट देऊयात. मधली सुट्टी झाली आहे, लंच ब्रेक झालाय, चक्कर मारून येऊयात, बघूयात कोणाची मॅच सुरू आहे. असे अनेक चाकरमाने मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतात आहे आपल्याला मैदानावरती. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका खेळला आहे. तिकडे मात्र 1 धाव मिळताना पाहायला मिळेल. पण प्रत्येकाचा प्रयत्न राहील. अनेक जण मात्र प्लॅनिंग करू नये. कोणत्या दिवशी कोणत्या टीमचा मॅच आहे, कोणत्या दिवशी कोणता खेळाडू येतोय, कुठून कोणता प्लेअर येतोय, कोणाची टीम आहे. तर असं प्लॅनिंग प्लॉटिंग करून प्रत्येक जण मात्र मैदानाच्या आतमध्ये 1 दिवस का होईना पण सामन्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचतोय. कारण की मोठी स्पर्धा आहे. सीझनची पहिली मोठी स्पर्धा आहे श्री चषक. रनसंख्या 67 वर 1. 38 बॉलमध्ये 55 ची गरज. यावेळेस लगावण्याचा टोला. ऑफस्टिकला शाफाल होऊन डीप मिड विकेटला झेल सुटलाय. आणि झेल कोणाचा सुटलाय? नूर यांचा इकडे मात्र झेल सुटताना आता आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे हे आ बैल मुझे मार अशा प्रकारची कंडिशन नाहीये. जणू काही तुम्ही स्वतः जाऊन आता बैलाला धडक दिली आहे. या अशा प्रकारची कंडिशन इकडे होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की नूर 17 बॉलमध्ये 52 वर आहे आणि त्यांना इकडे जीवनदान मिळालंय. शेवटच्या बॉलला हेलिकॉप्टर. ओ हो हो हो, जमिनीला आग लावत बॉल मात्र फिल्डरकडे. बट तत्पूर्वी एका धावेने संतुष्टी मानली आहे आणि षटक इकडे मात्र या एका धावेच्या मदतीने पूर्ण होत आहे. 10 धावा आल्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हर 69. 4 ओव्हर 69. शेवटचे बॉल बाकी आहे 36 आणि धावा पाहिजे 53. 36 बॉल 53.
4 ओव्हर 69 धावा स्कोर कार्डवर. 5व्या षटकाला इकडे मात्र सुरुवात होती. मिलन चौधरी यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जाते. स्ट्राईक रेंजला आपण बघू शकतो शुभम जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. नूरने मात्र आज प्रभावित केलेला आहे. 17 बॉलमध्ये 52ची खेळी करून. शॉट चेंडू खासा शॉट टाकलाय बट शुभम टाडे यांनी मात्र चेंडूला अक्षरशः ताडलंय आणि बॅडमिंटन हिट करत चेंडूला मात्र सरळ डीप मिड विकेटच्या वर्ण षटकारासाठी पाठवलंय. खासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला तिथे. फार वेळ होता आणि शुभम म्हटले की फरक नाही पडत लॉजिकचा, कारण खेळ आहे आमचा मॅजिकचा. बॅडमिंटन हिट करत चेंडू सीमारेषा पार. हा लागलाय एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार. सिक्सर. रन संख्या 75. याही वेळेस आता मात्र इकडे डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रात हालांकी प्रयत्न तिकडे लाजवाब राहिला. नाही म्हणता म्हणता 5 धावा इकडे मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या. कारण की एक वेळेस असं वाटलं सरळ चेंडू जाईल की काय सीमारेषा पार. पण नूरला जे जीवनदान मिळालंय नक्कीच त्या गोष्टीवर मात्र खाशा नजरा लागलेल्या सध्या तरी. कारण की 51 वर होते. आता 34 बॉलमध्ये 46ची गरज आहे. सेट आहेत. 3 गोष्टी मात्र फार महत्वाची इकडे. एका सेट बॅटरला जीवनदान मिळालंय. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वा ऑफस्टिकला शफल झाले आणि चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषा पार रस्त्याच्या दिशेने. षटकार. 82 धावा 1 गडी बाद. ऑफस्टिकला शफल झाले आणि सरळ मात्र चेंडूला हवाई फायर केलं. काय बॅटिंग केली आहे या खेळाडूने आज. अनस्टॉपेबल. 18 बॉलमध्ये 58 आणि अशा प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर मला असं वाटतंय 2 ते 3 ओव्हर राहता हा मॅच संपवण्याची क्षमता मात्र हे दोन्ही बॅटर्स ठेवतात. जळगावचं क्रिकेट एका वेगळ्या वेगाने मात्र पुढे जात आहे आणि ज्यारित्या स्पर्धा इकडे होतात रोज नवीन नवीन सुपरस्टार मात्र पाहायला मिळत आहे. सध्या आपण श्री चषकाची स्पर्धा बघतो. येणाऱ्या काळात वेध लागले सर्वांना JPLचे, वेध लागले सर्वांना प्रोफेशनल क्रिकेटचे. की या देखील स्पर्धा मात्र येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. यावेळेस हो 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 आउटसाइड दी ऑफचा बॉल आणि या चेंडूला मात्र सरळ सीमारेषा पार पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकारासाठी. 86 for 1. खासा बाहेर होता बॉल. नजाकत तिकडे मात्र दाखवली. बॅटचा फेस ओपन करून खेळला गेला फटका. प्रीमेडिटेड फटका मी म्हणेल. आणि सकाळपासून एक अभ्यास जो मात्र या मैदानावर प्रत्येकाचा राहिलाय की जेव्हा जेव्हा बॅटचा फेस ओपन करून फुल फ्लेस ऑफ दी ब्लेड तुम्ही दाखवून फटके खेळत यश मिळालंय बऱ्याच खेळाडूंना आणि इथे देखील चौकार मिळालाय. 1 बॉल बाकी आहे. रन संख्या 86. चला वेळ वाचवा. ज्योती देवी 11 आपल्याला विनंती आहे वेळ थोडासा वाचवणं गरजेचं आहे. रन संख्या 86 वर 1 आहे. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. 5 बॉलमध्ये 17 आलेत. 20 बॉलमध्ये 62 ची धुवाधार खेळी. याही वेळेस यावेळेस थर्ड बँचच्या वरून आणि हा देखील चेंडू सीमारेषा पार. षटकार. अटॅक आणि खेळ खटाकच सुरू आहे. तुम्ही टाका मी फक्त आणि फक्त षटकार चौकारांचीच भाषा बोलणार. चर्चा राहील नूर या नावाची आज. षटकाराच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण झालंय आणि तब्बल 6 ओव्हरच्या अखेरीस रन संख्या जी मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 5 ओव्हरच्या अखेरीस माफ करा. 5 ओव्हर 92. 92 for 1 आफ्टर 5 आणि शेवटचे बॉल बाकी आहेत 30 आणि धावा पाहिजे 30 म्हणजे 5 ओव्हर मध्ये 92 धावा. यस. आणि रन बॉलच्या हिशोबाने इकडे मात्र आता केवळ आणि केवळ समीकरण बाकी आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा देखील करण्यात आलाय कारण की माहिती आहे ज्योती देवी 11ला पारडं जड आहे बट रन रेट देखील मात्र इकडे फार मोठा मेजर रोल प्ले करणार आहे. तर त्या गोष्टीकडे नजर ठेवूनच आपण बघतोय की सध्याच्या घडीला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॅटिंग पॉवर प्ले देखील इकडे घेतला गेलाय. टेनिस क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस आता मोठमोठे आयोजन जे मात्र आता पाहायला मिळतात आहे. आता फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी टेनिस बॉल क्रिकेटवर राहिलेली नाहीये कारण की एक काळ होता टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गटाचं क्रिकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळायचं. बट आता जर बघितलं तर गावागावामध्ये प्रीमियर लीग होतात. तालुक्यात प्रीमियर लीग होतात. जिल्ह्याच्या प्रीमियर लीग होतात. समाजात मात्र प्रीमियर लीग होतात. आणि आता मात्र
जळगावची देखील मात्र एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे समाजाचं क्रिकेट. 40+ डे नाईटच्या स्पर्धा एका सीझनमध्ये एका सिटीत करण्याचा विक्रम जो मात्र नावावर आहे जळगावच्या. यस, लाईव्ह विजनच्या माध्यमातून पोल देखील टाकण्यात आलाय, कोणता संघ ही मॅच जिंकतोय. तर नक्कीच आपण आपलं मत तिथे नोंदवू शकता. बट यावेळेस फुल लेंथचा बॉल, आता मात्र शुभम ताडे नाही थांबणार, नाही झुकणार, खेचेल प्रत्येक बॉल सीमारेषा पार. यावेळेस स्कोर कार्डवर जुळतोय सिरी चषकाचा असरदार चौकार आमंत्रित केला आणि तिकडे मात्र समोरच्या दिशेने यस पिक्चर परफेक्ट क्लिअरिटी. लाईव्ह विजन खोंडे बंधू ज्वेलर्स चौकार पाहायला मिळालाय. डॉक्टर मनीषजी चौधरी यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत यावेळेस ऑफस्टिकला शफल होऊन तत्पूर्वी यस नो GS ग्राउंड हे मैदान राहिलेलं आहे, सातत्याने केंद्रबिंदू आहे जळगाव क्रिकेटचं. मग सागर पार्क असू द्या किंवा GS ग्राउंड असू द्या, क्राऊड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. प्रेक्षक देखील फार आतुर असतात आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, प्रेक्षकांना नेहमी मात्र मजाच देणारा हा खेळ आहे. मग तुम्ही टेनिस बॉलनी खेळा, रबर बॉलनी खेळा, लेदर बॉलनी खेळा किंवा प्लास्टिक बॉलनी खेळा, क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला मात्र नेहमी आनंद देऊन जातो. आणि ॲज अ भारतीय म्हणून प्रत्येक जण दिवाना या खेळाचा. वाट यावेळेस काय छाप आहे चेंडूवरती, किती 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 आणि पंच सांगतात आहे 6 षटकार, सिक्सर. रन संख्या मात्र 100 पार. 102 धावा इकडे स्कोर कार्डवर लागतात आहे. एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार इकडे पाहायला मिळाला आपल्याला, सिक्सर. 102 वर 1, 20 ची गरज आता. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड खेचून मारण्याचा प्रयत्न, इकडे एका हाताने अडवलाय. बट ज्या रीत्या या धावसंख्येचा प्लाटलाग झालाय ना, स्वराज क्रिकेट क्लब संघासमोर खूप सारे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. कारण की 122 धावा स्वराज क्रिकेट क्लबने याआधी बनवल्या होत्या आणि त्या 122 धावा इकडे मात्र डिफेंड करण्यामध्ये आतापर्यंत तरी असमर्थ राहिलाय संघ. कारण की रिक्वायर्ड रन रेट आता ऑलमोस्ट 4चा आहे. तर गोलंदाजीवर खूप सारे प्रश्नचिन्ह उद्भवलेत. कारण की 122 बनून जर 6 ओव्हरमध्ये रन संख्या 100 पार आहे समोरच्या टीमची. यावेळेस काय मिस टाइम आहे, फिल्डर आहे का तिकडे, आणि जेल मात्र तिकडे होतोय. नूरची जर बघितले तर एक आक्रमक खेळी इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. 22 बॉलमध्ये 68 धावांची एक जबरदस्त खेळी ती मात्र खेळली आहे. आणि 103च्या स्कोरवर मात्र हा दुसरा धक्का जो मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 103 फॉर 2 टीम ज्योती देवी 11. शेवटचा बॉल या षटकातील न्यू बॅटर भोला, चांगला चेंडू. यावेळेस मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 103 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 गडी बाद असताना एकीकडे जर बघितलं तर ज्योती देवी 11 अर्थात निखिलजी बयास यांच्या मालकीचा संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर स्वराज क्रिकेट क्लब जगदीश भाऊ वाघमारे यांच्या मालकीची टीम जी मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. स्पर्धेसाठी आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून पहिला पुरस्कार या स्पर्धेला देण्यात आलाय खोंडे बंधू ज्वेलर्स, त्यांचाही धन्यवाद. जे स्पोर्ट्स जितेंद्रजी जवळकर साहेब, त्यांचाही धन्यवाद. तृतीय पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आहे समाजसेवक भरतभाऊ सपकाळे यांचं देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो. बाउंड्री स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये खोंडे बंधू ज्वेलर्स, बॅनर स्पॉन्सर्स योग FX अकॅडमी, योगेश भाऊ शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप भाऊ पाटील, जैन असोसिएट्स, जयेशजी जैन. या स्पर्धेचे षटकार स्पॉन्सर एकविरा प्लायवूड, नारायणजी पाटील. बॉल स्पॉन्सर हॉटेल जय मल्हार, बापूदादा हातकर आणि प्रवीणजी गायकवाड.
103 वर 2 स्कोर. 19 ची गरज आहे आता 24 बॉल मध्ये. यावेळेस खोदून काढलाय फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र मिळते आणि डॉमिनेट करणारी बॅटिंग राहिली आहे. कारण की या मैदानावर धावा बनणार आहेत ही गोष्ट मात्र पक्की आहे. कारण की हा चौथा सामना आपण बघतोय आणि धावसंख्या ऑलमोस्ट 100च्या आसपास बनलेली आहे. कारण की प्रत्येक मॅचची कहाणी तीच आहे की बॅटर्सने मात्र मनमुराद आनंद घेतला इथे बॅटिंगचा. गोलंदाजांसाठी परीक्षा राहिलेली आहे. कारण की याच मॅचमध्ये आपण बघू शकतो 6 ओव्हरमध्ये तब्बल 104 आहे स्कोर कार्डवर. 23 बॉलमध्ये आता 18ची गरज. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका. ओ हो इथेही असमर्थ आहे. अजून एक वेळेस मात्र चौकार जुळतोय स्कोर कार्डवर. ऑलमोस्ट खांदे असे टाकल्यासारखे वाटतात आहे स्वराज क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर फलंदाजी करणारा संघ वरचढ निर्माण करतोय. क्लासिकल अंदाजात फटका खेळून दिला होता आणि रन संख्या मात्र 4 धावांच्या मदतीने वाढली आहे. सुवर्ण नगरी म्हणून ओळखली जाणारा आपलं जळगाव याही वेळेस डीप स्क्वेअर लेगला. वेलकम बाउंड्रीज, बैक टू बैक बाउंड्रीज. भोला चौधरी ये सिर्फ नाम से है भोला. फलंदाजी मात्र अतिशय टॉप क्लास सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 चौकार बॅक टू बॅक. गोलंदाजी देखील भोलाने चांगली केली होती आणि इथे देखील आपण बघतोय बॅटिंग मध्ये मात्र त्यांच्या माध्यमातून प्रभाव सोडला जातोय. 112 वर 2. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने खेळला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होतात आहे. कारण की हे सीझन देखील आपण बघतोय चर्चेत राहणार आहे. जसं आपण याआधी देखील ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, समाजाचं क्रिकेटसाठी ओळख आहे जळगाव क्रिकेटची. आणि जसे जसे दिवस पुढे जातात आयोजन मात्र नेक्स्ट लेवल होतात आहे. आयोजनात कोणतीच कमतरता तुम्हाला जळगावच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार नाही. हो यावेळेस काय ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है. अरे बंद है तो बंद है. गेंद 17 मजली की दिशा में जाने के लिए रजामंद है. 17 मजली प्रशासकीय बिल्डिंगच्या दिशेने मात्र ऑलमोस्ट खेळून दिलेला हा फटका. आणि हाईट किती मिळाली होती. कॉन्फिडंट फटका होता आणि षटकार मात्र इकडे स्कोर कार्डवर जुळतोय. जोरदार वार. धावा मिळतात आहे 6 षटकार. सिक्सर. सामना मात्र आपण बघतोय 118 वर 2. केवळ आणि केवळ 4 धावांची गरज. यावेळेस जमिनीला समांतर फटका. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. यानंतरचा होणारा सामना नक्कीच एकीकडे जे स्पोर्ट्स आणि जयेश कन्स्ट्रक्शन अर्थात ग्रुप एफ चा मात्र तो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 नवीन संघ यानंतरच्या मॅच मध्ये. बट सध्याच्या घडीची स्थिती 118 वर 2 जी मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 118 फॉर 2. एकशे 18 वर 2. 4 धावांची केवळ आणि केवळ गरज आहे. गोलंदाजी मार्कवर ऋषी पटेल. आता मात्र पुढच्या षटकात बॉलर स्कोरर बॉलर कोण आहे. रोहित पाटील आहे बॉलर. हो आणि याच बरोबरने सामना समाप्त. तो चेंडू घेऊन यायचा आहे. विनंती आहे खेळाडू जे तिकडे क्षेत्ररक्षण करताय तो बॉल घेऊन या. आणि 8 विकेटनी टीम ज्योती देवी 11 या संघाने मात्र मॅच आपल्या नावावर केली आहे. जबरदस्त बॅटिंग नूर यांच्या ऑलराऊंड खेळाच्या बळावर मात्र हा सामना जिंकलाय. तर त्यासाठी मात्र शुभेच्छा असतील ज्योती देवी 11 संघाला. आणि ऑल इन ऑल चांगला टीम एफर्ट देखील दाखवला. हार्ड लक. नक्कीच स्वराज क्रिकेट क्लब कमबॅक करण्याची संधी राहील त्यांना देखील. आणि ज्या रीत्या इकडे सामना संपवला स्टाईलमध्ये एकविरा प्लायवूड सुपर 6 खेळत मात्र इकडे मॅच जिंकलाय. तर अभिनंदन. पुढच्या मॅचच्या दिशेने मात्र आपण वळतोय. नो लुक आपल्याच अंदाजात भिरकावून दिला होता. कॉन्फिडंट फटका. तर चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मात्र आपण इकडे देणार आहोत आणि पुढच्या मॅचची देखील सुरुवात करणार आहोत.
आणि जसा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि पुढचा सामना सुरू होतोय आपल्यासोबत जोडतील आमचे साथी समालोचक मित्र फॉरेन सुपरस्टार व्हॉइस ऑफ जळगाव पद्माकर दादा पाटील.